नमस्कार मित्रांनो. कल्पना करा की तुमच्याकडे एक अशी जादूची चावी आहे जी तुमच्या आयुष्यातील कोणत्याही समस्या सोडवू शकते, तुमच्या आरोग्यात सुधारणा करू शकते, तुमचे नातेसंबंध गोड करू शकते, तुमच्या करिअरमध्ये यश आणू शकते आणि तुमच्या आर्थिक समस्या दूर करू शकते. आणि हे फक्त सर्व एका छोट्याशा जादुई प्रार्थनेतून. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एक छोटीशी जादुई प्रार्थना. हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक प्राचीन हवाईयन तंत्र की जी तुमचं अख्खं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. आणि त्या तंत्राचे नाव आहे हो अपोनो पोनो. ही केवळ छोटी प्रार्थना नाही, तर हे एक जीवन बदलणारं विज्ञान आहे. या आजच्या प्रवासात मी तुम्हाला सांगणार आहे की हो ओपोनोपोनो काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे काम कसं करतं, ह्याच्या मागे विज्ञान काय आहे, काही आपण खरे अनुभव बघणार आहोत आणि तुम्ही आजपासून हे कसं सुरू करू शकता. तुमचे आरोग्य, नातेसंबंध, करिअर आणि पैशासाठी काही रेडी प्रार्थना मी तुम्हाला यात देणार. सुरू करूया. अध्याय पहिला. हो ओपोनोपोनो, एक प्राचीन हवाईयन रहस्य आणि जादू. हो ओपोनोपोनो हा शब्द दोन हवाईयन शब्दांपासून बनलेला आहे. तो म्हणजे हो म्हणजेच करणे किंवा सुरुवात करणे, आणि पोनो म्हणजे योग्य किंवा संतुलन. तर हो ओपोनोपोनो म्हणजे गोष्टींना योग्य करणे, पुन्हा संतुलन आणणे. हजारो वर्षांपूर्वी हवाई बेटांवर जेव्हा कुटुंबात किंवा समाजात वाद होत असत, तेव्हा ते एकत्र बसून हो ओपोनोपोनोचा विधी करत असत. हे केवळ माफी मागणे नव्हे, हे एक सखोल आध्यात्मिक शुद्धीकरण आहे. प्राचीन हवाईयन लोकांचा विश्वास होता की आजारपण, दुःख, अपयश हे सर्व आपल्या आतील नकारात्मक आठवणी आणि विचारांमुळे निर्माण होते. आणि जेव्हा आपण हे आतील नकारात्मकता साफ करतो, तेव्हा दैवी प्रेम आणि ज्ञान आपल्यामध्ये प्रवाहित होऊ लागते. पण हे प्राचीन ज्ञान 20व्या शतकात जवळजवळ विसरले गेले होते. मग 1983 मध्ये एक चमत्कार घडला. पुढच्या अध्यायात आपण ते बघणार आहोत. तर अध्याय दुसरा आहे डॉक्टर ह्यू लेन यांचा अविश्वसनीय चमत्कार. आता मी तुम्हाला एक कथा सांगतो. ऍक्च्युली ती प्रॅक्टिकल आहे, सत्यकथा आहे, ज्याने जगभरात हो ओपोनोपोनोला प्रसिद्ध केले. हवाई स्टेट हॉस्पिटलमध्ये एक विशेष वॉर्ड होता. 80च्या दशकात जेव्हा अमेरिकेमध्ये ड्रग्ज आणि गुन्हेगारीत खूप वाढ झाली, तेव्हा या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड सेपरेट त्या ॲडिक्टेड लोकांसाठी, त्या मानसिकदृष्ट्या आजारी गुन्हेगारांसाठी एक सेपरेट वॉर्ड बनवण्यात आला. आणि तेथील ही गुन्हेगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत होती, खूपच. आणि तो इतका भयानक वॉर्ड होता की जिथे रोज रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भांडण व्हायचे. परिचारिका काम करण्यात तिथं घाबरत होत्या. दररोज कर्मचारी सुटीवर जात असत. मानसोपचार तज्ज्ञ तिथे जायला टाळत असत. त्या वॉर्डची परिस्थिती इतकी दिवसेंदिवस बिघडत गेली की तिथं कुणीही सर्व्हिस द्यायला किंवा कुठल्याही प्रकारे तिथं कुणी जायला सुद्धा घाबरत होते, कारण ते पेशंट मानसिकदृष्ट्या म्हणजे इतके आजारी होते की ते स्वतःलाही इजा पोहोचवायचे आणि जे कोणी तिथं यायचं त्यांना पण इजा पोहोचवत होते. कधी ते स्वतःलाही नुकसान करायचे आणि इतरांनाही. तिथं कित्येकांना तर त्यांनी अक्षरशः मारून टाकले होते. तर अशा वॉर्डची भीतीदायक परिस्थितीमध्ये कोणीच तिथं जायला तयार नव्हतं. आणि अशा परिस्थितीत अमेरिकन गव्हर्नमेंटने ज्या वेळेला ठरवलं की तिथं कोणीतरी मॅनेज करायला आपल्याला पाहिजे, म्हणून त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट काढली आणि डॉक्टर ह्यू लेन यांनी ती पोस्ट स्वीकारली. ते तिथं गेले, जॉईन केलं त्यांनी. 1983 मध्ये डॉक्टर ह्यू लेन या मानसशास्त्रज्ञाने तिथे कामाला सुरुवात केली. पण डॉक्टर ह्यू लेन यांनी तिथे काय केले हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. त्या व्यक्तीने 4 वर्षामध्ये तिथे असा कायापालट केला की त्या 4 वर्षात सर्व रुग्ण शांत होऊ लागले. हिंसाचार पूर्णपणे कमी झाला. कर्मचारी आनंदाने काम करू लागले
आणि रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले. शेवटी हा वॉर्ड पूर्णपणे बंद करावा लागला, कारण तिथं कुणीही रुग्णच शिल्लक राहिले नाही. हे कसे काय आहे? का हे शक्य आहे? विज्ञान काय सांगते? हे कसं त्यांनी केलं? तर त्यांचा जो खरा चमत्कार होता तो होता, ह्या सर्व रुग्णांना त्यांनी होओपोनोपोनो या प्रार्थनेने बरे केले. आणि सर्वात महत्वाची आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांनी कधीही कुठल्या रुग्णाची भेट घेतली नाही, कधीही ते कुठल्या रुग्णाशी बोलले नाही, कधीही त्यांनी रुग्णावर कुठल्याही प्रकारची मेडिकेशन, ट्रीटमेंट, थेरपीज वगैरे केल्या नाही. कुठल्याही प्रकारची शॉक ट्रीटमेंट किंवा इतर मेडिकेशन ट्रीटमेंट त्यांनी स्वतःहून केली नाही. मग त्यांनी केलं तरी काय की 4 वर्षात तो वॉर्ड बंद झाला, सर्व रुग्ण व्यवस्थित बरे होऊन घरी गेले. तर डॉक्टर ह्युलेन रोज सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये जायचे, त्या रुग्णाची फाईल उघडायची आणि स्वतःच्या आतल्या भागाशी बोलायचे. त्याला म्हणायचे की मला माफ कर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ह्या कोणत्या भागाशी ते बोलत होते? तर त्यांचं म्हणणं होतं की एनर्जी लेवलला आपण सर्व एक आहोत. बाहेर जे काही चाललंय हे तुमच्या आतलं रिफ्लेक्शन आहे. जर सर्व एनर्जी लेवलला एक असतील तर माझ्यातली त्या जो काही लोक हे वाईट करत आहेत त्या वाईट करणाऱ्यांची जबाबदारी मी घेतो, कारण आपण एकच आहोत एनर्जी लेवलला, आणि त्यामुळे मी पण कुठेतरी जबाबदार आहे. आणि म्हणून ते त्या रुग्णांना बरे करत नव्हते, तर ते त्यांच्या आतल्या भागाची जबाबदारी घेत होते आणि अशी परिस्थिती निर्माण करत होते की रुग्ण ऑटोमॅटिक बरे व्हायचे. आणि मित्रांनो, हे जे घडलं तर हे अप्रतिम होतं. म्हणजे स्वतःला हील करत त्यांनी इतरांना हील केलं. पण हे कसं केलं, कसं शक्य आहे, त्याचं विज्ञान काय आहे, हे आपण आता पुढच्या अध्यायात समजून घेऊ. अध्याय 3, विज्ञान आणि होओपोनोपोनो. मेंदू कसा बदलतो? तर मित्रांनो, होओपोनोपोनो ही केवळ अंधश्रद्धा नाही, आधुनिक न्यूरोसायन्स या तंत्राच्या मागचं विज्ञान सिद्ध करत आहे. पहिलं म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी, ज्यात मेंदू बदलतो. कारण आपला मेंदू हा लवचिक आहे आणि त्या मेंदूला ज्या वेळेला हा मेंदू बदलतो त्या प्रोसेसला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण होओपोनोपोनोची पुनरावृत्ती करतो तेव्हा मेंदूमध्ये न्यूरल पाथवे तयार होतात आणि जुन्या नकारात्मक पॅटर्न्स ब्रेक होतात, कमकुवत होतात आणि फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे निर्णय घेणारा हा भाग मजबूत होतो. अमिगडाला म्हणजे भीती आणि रागाचं जे केंद्र आहे ते शांत होतं आणि मग ते न्यूरल पाथवे स्ट्रॉंग होऊन कम्प्लीट प्लॅस्टिसिटी होते ब्रेनची. डॉक्टर रिक हॅन्सन यांच्या संशोधनात असं सिद्ध झाले की सकारात्मक विधाने मेंदूच्या संरचनेत खरोखरच बदल करतात. क्षमा आणि मेंदूचं रसायन आपण बघूया. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर फ्रेड लस्किन यांनी शोधून काढलं की क्षमा केल्याने कार्टिसोल म्हणजे तणावाचं जे संप्रेरक आहे ते कमी होतं. सोरोटोनिन जे आनंदाचं संप्रेरक आहे त्याच्यात वाढ होते आणि हृदय आणि मेंदूंमध्ये कोहेरन्स, एक बॅलन्स, एक सिंक्रोनायझेशन येतं. आता आपण बघूया कृतज्ञता आणि मेंदूत काय फरक पडतो. तर डॉक्टर रॉबर्ट इम्सन्स यांच्या संशोधनातून असं दिसून आलं की कृतज्ञता तुमच्या हेप्नोथॅलेमस म्हणजे ताण नियंत्रित करायला मदत करणाऱ्या याच्यावर परिणाम करते आणि डोपोमिन जे की बक्षिसाचं आनंदाचं रसायन आहे ते वाढतं. पॉझिटिव्ह न्यूरोप्लास्टिसिटी होते आणि मेंदू सकारात्मक होतो. आपण आता प्रेम आणि क्वांटम फिजिक्स ह्याचं बघूया. तर आधुनिक क्वांटम फिजिक्स काय सांगतं की सर्व काही हे जोडलेलं आहे, सर्व काही एक आहे, कनेक्टेड आहे. क्वांटम एन्टँगलमेंट ज्याला म्हणतात. जेव्हा आपण असं म्हणतो की मी तुझ्यावर प्रेम करतो तेव्हा आपली चेतना विस्तारते, सर्वांशी आपण कनेक्ट होतो आणि प्रेमाच्या लेवलवर एकत्र येतो. आपण युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी जोडलं जातो, आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी वाढते आणि आपण हिलिंग एनर्जीच्या प्रवाहात येतो. प्राचीन हवाईयन लोकांना हे हजारो वर्षापूर्वी माहित होते आणि त्यालाच आता विज्ञानही पुष्टी देत आहे. तर पुढील अध्यायात आपण बघूया की ती प्रार्थना काय आहे, ते जादुई 4 वाक्य काय आहे, त्याच्या सखोल अर्थासहित ते शिकूया. अध्याय 4, जादुई वाक्ये, त्यांचा सखोल अर्थ.
आता आपण होओपोनोपोनोच्या वाक्यांकडे बघूया. प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊया. पहिलं वाक्य आहे आय एम सॉरी, म्हणजे मला माफ करा. हे केवळ चूक कबूल करणे नाही, तर याचा अर्थ होतो की मी जबाबदारी घेत आहे, मी जबाबदार आहे. एनर्जी लेवलला आपण एक असल्यामुळे जे काही घडतंय ते आपलं क्रिएशन आहे, आपलं मॅनिफेस्टेशन आहे. आणि जर ते आपण निर्माण केलंय तर जबाबदारी घ्यायला पाहिजे आपल्याला. म्हणून आपल्या भागाची जबाबदारी घ्या. माझ्या आतील काहीतरी असं आहे की ज्याने हे निर्माण केलंय, त्या गोष्टीला मी विनम्रतेने स्वीकारतो. म्हणून आपण नम्रपणे डोके वाकवून छातीवर हात ठेवून ते स्वीकार करायचा. दुसरं वाक्य आहे प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे कृपया मला क्षमा करा. हे 2 स्तरांवर काम करतं. एक म्हणजे बाह्य, की इतरांकडून क्षमा मागणे, आणि दुसरं म्हणजे स्वतःला क्षमा करणे. या निर्मितीसाठी स्वतःला माफ करणे आणि इतरांनाही की हे मी निर्माण केलं म्हणून तुम्ही मला माफ करा, आणि स्वतःला माफ करणं या निर्मितीसाठी. अशा 2 प्रकार. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी या भूतकाळातून मुक्त व्हायचं ठरवलंय, म्हणून स्वतःला आता मी माफ करत आहे, मुक्त करत आहे. हे ओझं मी आता सोडून देत आहे, आणि म्हणून आपण ह्या प्लीज फॉरगिव्ह मी मध्ये स्वतःला मुक्त करतो. तिसरं वाक्य आहे थँक्यू, म्हणजे धन्यवाद. कृतज्ञता ही हिलिंगची सुरुवात आहे. या वाक्याचा अर्थ काय होतो की मी या शिकवणीसाठी आभारी आहे, की मी या परिस्थितीतून, या सिच्युएशन मधून, या व्यक्तीकडून जे काही शिकलो त्यासाठी मी आभारी आहे. मी हा अनुभव जो मला आलाय त्याचं स्वागत करतो, आणि मी आधीच बरा झालो आहे म्हणून धन्यवाद देतो, हे असं स्वीकार करतो, आणि हे स्वीकार केल्यामुळे आपण धन्यवाद म्हणत असतो. पुढचं वाक्य आहे आय लव्ह यू. हे सर्वात शक्तिशाली वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ होतो, म्हणजे आय लव्ह म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो. तर आता आपण काय तर स्वतःवर प्रेम करतोय, त्या आपल्या दोघं जे भाग आहेत त्यांच्यावर प्रेम करतोय, आणि ज्याने निर्माण केलंय त्याच्यावर पण, आणि ज्याला कुणाला आपण बाहेर हिल करणार असतो त्याला पण. म्हणून मी स्वतःवर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी सृष्टीवर प्रेम करतो, आणि मी या दैवी प्रेमाशी जोडला गेला. म्हणजे ह्या जगातली जी लव्ह एनर्जी आहे, लव्ह फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्याशी आपण एकरूप होतो. ओके. तर आता हे 4 वाक्य येऊन पूर्ण हिलिंग सायकल तयार करतात. पहिलं जबाबदारी घेणं, आय एम सॉरी, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा याच्यासाठी, आणि थँक्यू हे हील करण्यासाठी, या शिकवणुकीसाठी, स्वतःला मुक्त करण्यासाठी, आणि आय लव्ह यू या शिकवणुकीबद्दल, या चेंज बद्दल, या हिलिंग बद्दल मी तुमच्यावर प्रेम करतो. ओके. तर आता आपण पुढच्या अध्यायात बघणार आहोत काही रिझल्ट होओपोनोपोनोचे. अध्याय 5वा, काही चमत्कारिक अनुभव. एक संजय नावाचा माझा स्टुडंट होता, 35 वर्ष वय, IT प्रोफेशनल. त्याच्या बॉस सोबत त्याचा सतत संघर्ष होता, प्रमोशन मिळत नव्हते, स्ट्रेस वाढत होता दिवसेंदिवस. त्याने होओपोनोपोनो करायला सुरुवात केली. दररोज 10 ते 15 मिनिटं फक्त बॉसकडे बघायचा, त्यांच्या बॉसच्या फोटोकडे, आणि 4 वाक्य म्हणायचा. आय एम रिअली सॉरी, माझ्यातला जो राग आहे, जे काही डिस्प्यूट आहे आपल्यामध्ये, वाद आहे, आय एम सॉरी ते मी निर्माण केलं म्हणून. प्लीज फॉरगिव्ह मी, जे काही मी वागलो बोललो त्याच्यासाठी मला माफ करा. थँक्यू, तुम्ही जे काही माझ्याकडे आजपर्यंत केलं, तुम्ही मला जे शिकवलं त्या सर्व गोष्टींसाठी थँक्यू. अँड आय लव्ह यू, कारण एनर्जी लेवलला आपण एक आहोत. याने जी प्रॅक्टिस चालू केली, पहिला महिना काही चेंज नाही, दुसरा महिना थोडा शांत होत गेला, आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्याला जाणवायला लागलं की बॉसचं वागणं ऑटोमॅटिक बदललं. त्याला प्रमोशन मिळालं, नवीन प्रोजेक्ट मिळाले, कामाचा आनंद परत आला, आणि नातेसंबंध दोघांमध्ये अतिशय उत्कृष्ट झाले. दुसऱ्या एका माझ्या क्लायंटचा अनुभव आहे, फिमेल क्लायंट, पुण्यातली, जी 42 इयरची होती. तिच्या आईबरोबर 20 वर्षाचं म्हणजे ते रिलेशनशिप हे खराब झालेलं होतं. ते कधी एकामेकाला भेटायचे नाही, बोलायचे नाही, त्यांच्या काही फॅमिली मॅटरमुळे ते झालेलं होतं. तिने होओपोनोपोनोची प्रॅक्टिस सुरू केली. आईच्या फोटोला इमॅजिन करत म्हणायची की आपल्यातील या वादासाठी मी जबाबदार आहे. आय एम रिअली सॉरी, जे काही मी केलं त्यासाठी मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, जे काही वागले बोलले या सर्व गोष्टींसाठी मला क्षमा कर. थँक्यू, तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. अँड आय लव्ह यू, तू जशी आहेस तशी, कारण तूच मला शिकवलंस, तूच मला वाढवलंस, त्यासाठी आय लव्ह यू. 2 महिन्यामध्येच तिच्या आईने स्वतः तिला फोन केला, त्यांची भेट झाली, आणि
तेच अश्रूंनी भरलेला माफीचा क्षण. सर्व त्यांचे वाद मिटले आणि आता त्या सर्वोत्कृष्ट नातं अनुभवत आहेत. इतकं घट्ट प्रेम, जिव्हाळा त्या दोघींमध्ये आहे. पुढचं रमेश म्हणून एक माझा क्लायंट होता. ते रिटायर्ड होते ऍक्च्युली. तर त्यांना हाय बीपी, डायबिटीज वगैरे असे अनेक फिजिकल प्रॉब्लेम होते, अनिद्रा वगैरे. आणि ते म्हणजे पूर्णपणे औषधांवर अवलंबून होते. त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट पण घेतल्या होत्या. मग आता त्यांनी काय केलं, होओपोनोपोनोची प्रॅक्टिस चालू केली. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेला होओपोनोपोनो. ते तर 108 वेळा होओपोनोपोनो करायचे. सकाळी आणि रात्री मेडिटेशन चालू केलं. शरीराच्या प्रत्येक भागाला ते आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू म्हणायला सुरुवात केलं. आणि आज ह्या होओपोनोपोनो त्यांचं क्लिनिंग केलं, डिटेल क्लिनिंग केलं. आणि त्यांनी कंटिन्यू ते ही प्रॅक्टिस करत राहिले. 5 महिने, 6 महिने, 8 महिने, जवळजवळ वर्षभर त्यांचा बीपी हा नॉर्मल रेंजमध्ये यायला सुरू झाला. ब्लड शुगर लेवल ही ऑटोमॅटिक कंट्रोल व्हायला लागली. मेडिसिन चालू होतेच, पण होओपोनोपोनोच्या प्रभावाने अधिक ते परिणाम दिसायला लागला आणि हे सगळं कंट्रोल व्हायला लागलं. झोप अतिशय उत्कृष्ट यायला लागली, खूपच सुधारली. आणि जे औषधं ते घेत होते ते औषधं 50% कमी झाले आणि जीवनात परत तो उत्साह आला. ती एनर्जी ते फील करायला लागली. खूपच आनंदी होऊन गेले. तर ह्या गोष्टी म्हणजे ही प्रॅक्टिस आहे, याच्या मागे विज्ञान आहे, सायन्स आहे मित्रांनो. आता ते काम कसं करतं आपण बघूया पुढच्या अध्यायामध्ये. अध्याय 6. होओपोनोपोनो कसे करावे, स्टेप बाय स्टेप गाईड. आता आपण शिकूया की ऍक्च्युली होओपोनोपोनो कसं करायचं. सगळ्यात पहिलं तर एक रिलॅक्स किंवा शांत जागा शोधा. एकांतात बसा. मोबाईल वगैरे जरा बंद करा. आरामदायक पोझिशन घ्या. दुसरी स्टेप, दीर्घ श्वसन करा. थोड्या वेळासाठी डोळे बंद करा. खोल श्वास घ्या आणि शरीर शांत करा. तिसरं स्टेप, एक फोकस निवडा की कोणती परिस्थिती, काय बरं करायचं आहे. रिलेशनशिप, की एखाद्या व्यक्तीविषयीची समस्या, की एखाद्या परिस्थितीविषयीचं काही इमोशन आहे. तुमची जीही इमोशन आहे, तुम्हाला जे काही फिलिंग होते, भावना आहे, निगेटिव्ह भावना जी हील करायची आहे ती ठरवा. कशाच्या बाबतीत आहात ते, ती व्यक्ती, ती समस्या, जे काय असेल ते मनात आणा आणि ती भावना येऊ द्या, ती फील करा थोड्या वेळासाठी. आणि मग ती 4 वाक्ये हळूहळू भावनेसह फील करत म्हणा. हे गरजेचं आहे. म्हणा त्या परिस्थितीला आय एम सॉरी, किंवा त्या निगेटिव्ह भावनेला म्हणा आय एम रिअली सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. मला माफ कर, कृपा करून मला क्षमा कर, धन्यवाद आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. ही 5 ते 10 वेळा या गोष्टीची पुनरावृत्ती करायची आहे. आणि मग 5वी पायरी आहे, सोडून द्या. परिणामाची अपेक्षा करायची नाही. डिव्हाइनवर विश्वास ठेवा आणि शांतपणे उठा. तुम्हाला जेव्हा तुम्ही हे म्हणाल तेव्हाच इन्स्टंटली तुम्हाला फरक जाणवेल. आपण आता अजून ऍडव्हान्स लेवलला होओपोनोपोनो पण मी तुम्हाला समजवतो कसं करायचं. काय करायचं की या सखोल प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी. ह्या 4 वाक्य म्हणताना कारणं पण द्यायची 2-3. आधी ही नॉर्मल प्रार्थना आपण बघितली, सिंपल 4 वाक्यांची. आता ऍडव्हान्स प्रार्थना आपण बघूया विथ रिझन्स, मल्टिपल रिझन देऊन. कसं, सेम शांत बसायचं, रिलॅक्स व्हा, किंवा आरशासमोर पण म्हणू शकता तुम्ही. आपण स्वतःसाठी करायचं असेल तर चला सेल्फ कन्व्हर्सेशनचं एक्झाम्पल घेऊया. आणि मग तुम्ही आरशासमोर जाऊन म्हणू शकता स्वतःला, स्वतःशी तुम्ही बोलू शकता. तुमचं नाव घ्यायचं आहे, डिअर, तुमचं जे नाव असेल ते. आय एम सॉरी की मी तुझी काळजी घेतली नाही. आय एम सॉरी मी तुझ्यावर टीका केली. आय एम सॉरी मी तुला कायम जज केलं, क्रिटिसाइज केलं, म्हणून आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. जे काही मी वागलो, बोललो त्या गोष्टीसाठी मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. जे काही मी संशय घेतला, टीका केली किंवा कमी लेखलं किंवा एकटं सोडलं म्हणून मला माफ कर. थँक्यू व्हेरी मच की यू आर ऑलवेज देअर. धन्यवाद, कायम माझ्यासोबत राहिलास, या गोष्टीतून मला जाणीव करून दिलीस. मला कुठं हील करायचं आहे ही गोष्ट मला या प्रसंगातून, या परिस्थितीतून मला शिकायला भेटली म्हणून धन्यवाद. मला अलाव केलं हील करायला आणि मी आता हील करतोय म्हणून धन्यवाद. आय लव्ह यू. कारण ह्याच्यामुळेच मी आता हे सर्व हील करून स्वतःला मुक्त करत आहे, रिलीज करत आहे आणि प्रेम करत आहे तसं स्वीकार करून स्वतःला प्रेम करत आहे, असं म्हणायचं आहे. ही एक प्रार्थना. असेच तुम्ही अनेक प्रार्थना करू शकता ऍडव्हान्सली. कुठलंही इनर चाइल्ड हिलिंग असो तुमचं, किंवा बॉडी पार्टचं हिलिंग असो, तुम्ही फक्त डोळे बंद करायचे, हृदयावर हात ठेवायचा आहे आणि म्हणायचे पहिलं वाक्य, आय एम सॉरी, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. यासाठी हे सॉरी वाक्य असतं की मी जबाबदार आहे या परिस्थितीसाठी.
जसं की समजा तुम्हाला तुमच्या शरीरावरला हील करायचं असेल तर तुम्ही काय म्हणाल? माझ्या प्रिय शरीरा, माय डिअर बॉडी, माय हेल्थ, आय एम सॉरी. मी जबाबदारी घेतो की जसंही माझं शरीर आहे त्याच्यासाठी मी जबाबदार आहे. माझ्या शरीरात निर्माण झालेल्या कुठल्याही चॅलेंजसाठी, प्रॉब्लेमसाठी मी जबाबदार आहे, कारण ते मी अट्रॅक्ट केलं आहे. मी त्याची 100% जबाबदारी घेतो. आय एम सॉरी हे क्रिएट करण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा स्वतःला तसं जज करण्यासाठी, ती निगेटिव्हिटी निर्माण करण्यासाठी. प्लीज फॉरगिव्ह मी या माझ्या पेन आणि सफरिंगसाठी, ज्या काही त्रासातून मी जाते त्याच्या निर्मितीसाठी मला माफ करा. ते अट्रॅक्ट केलं म्हणून माफ करा. सो आय एम रिअली सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू की हा त्रास किंवा हे जे काही शरीरामध्ये आलं त्याने मला शिकवलं की मला शरीराची काळजी करायची गरज आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर टीचिंग मी टू लव्ह माय सेल्फ, केअर माय सेल्फ आणि हील. थँक्यू फॉर हिलिंग दिस. आय लव्ह यू बिकॉज तुमच्या या प्रॉब्लेममुळे, या वेदनेमुळे मी स्वतःला हील करतो आहे. मी स्वतःला हे सर्व रिलीज करत आहे. सो आय लव्ह यू. जसं शरीर आहे तसंच तसं मी स्वीकार करत आहे. आय लव्ह इट, आय रिस्पेक्ट इट, आय ऑनर इट. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. मला माफ करा, क्षमा करा, धन्यवाद आणि मी तुझ्यावर प्रेम करतो शरीरा. या पद्धतीने. तर ह्या 4ही वाक्यांसहित तुम्हाला अनेक मल्टिपल रिझन्स किंवा कारणं द्यायची की तुम्ही ते का म्हणतायत, कुणाला म्हणतायत, कशासाठी म्हणतायत. आणि जसं जसं तुम्ही हा संवाद साधत जाल तसं तसं तुम्ही यामध्ये परफेक्ट होत जाल, एक्सपर्ट होत जाल. पुढच्या अध्यायात आपण बघणार आहोत जीवनातील काही महत्वाच्या क्षेत्रांसाठी एक रेडीमेड प्रार्थना मी तुम्हाला देत आहे. तर आपल्या 4 याच्यामध्ये आपण प्रार्थना बघूया 4 क्षेत्रांसाठी. पहिलं आहे तुमच्या आरोग्यासाठी. तर प्रिय माझ्या शरीरा, डिव्हाइन इंटेलिजन्स, माझ्या प्रिय शरीरा, मला माफ कर मी तुला जे काही दुर्लक्ष केलं त्यासाठी. क्षमा कर मी तुझी काळजी घेतली नाही, निगेटिव्ह थॉट्स निर्माण केले आणि निगेटिव्हिटी निर्माण केली म्हणून मला क्षमा कर माझ्या शरीरा. आणि हे माझ्या प्रत्येक सेल, प्रत्येक टिश्यू, प्रत्येक ऑर्गन मी तुझी माफी मागतो. मला माफ कर. धन्यवाद माझ्या शरीरा, तू कायम मला साथ दिलीस. तुझ्यामुळे मी हे जगू शकतोय, एवढं एन्जॉय करू शकतोय म्हणून तूच मला जगवतोयस. माझ्यातल्या प्रत्येक श्वासासाठी धन्यवाद, हार्टबीटसाठी धन्यवाद, माझ्या प्रत्येक अवयवाचा धन्यवाद. सगळ्या अवयवांना तुम्ही धन्यवाद देऊ शकता. मी माझ्या शरीरावर प्रेम करतो, जसं आहे तसं स्वीकार करतो मनापासून आणि मी प्रेम करतो, काळजी घेतो इथून पुढं. माझ्या डिवाइन हिलिंगवर मी प्रेम करतो. मी पूर्ण निरोगी आहे, शक्तिशाली आहे आणि प्रेमाने भरलेला आहे. ही तुमची हेल्थची प्रार्थना तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता. कुठल्याही प्रकारचे हिलिंगचे प्रॉब्लेम्स याने तुम्ही हील करू शकता. फक्त तुम्ही रिझन्स मल्टिपल द्यायचे आहे. पुढचं नातेसंबंधासाठी एक प्रार्थना बघूया. डिवाइन लव्ह अँड रिलेशनशिप, किंवा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय डिवाइन, त्या पर्सनचं नाव किंवा नातं. मला माफ करा, मी तुम्हाला दुखवलं, तुम्हाला क्रिटिसाइज केलं, तुम्हाला जज केलं, तुम्हाला त्रास दिला, तुमच्याविषयी कंप्लेन केल्या म्हणून माफ करा. मी तुमचं ऐकलं नाही, डिसरिस्पेक्ट केलं, इग्नोर केलं म्हणून क्षमा करा. आणि माझ्या इगोने मी समस्या निर्माण केल्या म्हणून मला कृपा करून माफ करा. मी माझी चूक स्वीकारत आहे आणि आता ते मी हील करत आहे, त्याला मी सुधारत आहे. आपल्या नातेसंबंधात मी प्रेम प्रवाहित करत आहे. थँक्यू व्हेरी मच मला समजून घेतल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच तुमच्यापासून जे काही मी शिकलो आणि हील करतोय म्हणून. प्रत्येक गोड क्षणांसाठी धन्यवाद, प्रत्येक आव्हानांसाठी धन्यवाद, प्रत्येक टीचिंग लर्निंगसाठी धन्यवाद. आता मी तुमच्यावर प्रेम करतो, मी माझ्या प्रत्येक नात्यावर प्रेम करतो, मनापासून त्यांचा स्वीकार करतो आणि स्वतःवरही प्रेम करतो. आपले नातेसंबंध आदराने आणि समजुतीने भरले आहेत, एकमेकांना समर्थन देत आहेत, सपोर्ट करत आहेत आणि एकमेकांवर प्रेम करत आहेत. ही प्रार्थना तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता नात्यांच्या प्रॉब्लेमसाठी. करिअरसाठी एक प्रार्थना बघूया. डिअर डिव्हाइन लव्ह, मला माफ करा, मी माझ्या कामाची निंदा केली. क्षमा करा, मी संधींना नकार दिला. मी माझ्या भीतीमुळे कमी लेखलं या सर्व गोष्टींना, म्हणून माफ करा. मी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. क्षमा करा. मी माझी मर्यादित विचारांच्या क्षमतेसाठी मला माफ करा. माझ्यात क्लॅरिटी आणि करेज तुमच्याकडून मिळू दे. माझ्या करिअर, मी जे काही केलं चुकांसाठी मला माफ कर. धन्यवाद माझ्या करिअर, तुम्हाला हील करायला मदत केलंस, दाखवून दिलंस की मी काय सुधारायची गरज आहे, इम्प्रूव्ह करायची गरज आहे. माझ्या स्किलसाठी धन्यवाद, माझ्या टॅलेंटसाठी धन्यवाद, प्रत्येक संधीसाठी धन्यवाद आणि डिव्हाइन गायडन्ससाठी धन्यवाद, त्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. माझ्या करिअर, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या सक्सेस आणि फुलफिलमेंटवर मी प्रेम करतो. तुझ्यापासून कमवलेल्या प्रत्येक अनुभवावर मी प्रेम करतो. या सर्व डिव्हाइन अपॉर्च्युनिटीजवर मी प्रेम करतो. मी यशस्वी आहे, प्रॉस्परस आहे, कामाने खुश आहे. परफेक्ट अपॉर्च्युनिटी माझ्याकडे सहज येतात म्हणून थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता आपण एक पैशासाठी प्रार्थना बघूया. डिअर डिव्हाइन प्रॉस्पेरिटी, डिअर मनी, डिअर अबंडन्स, आय एम सॉरी, मला माफ करा की मी स्केअरसिटीवर विश्वास ठेवला. मी माफ करा तुमच्याविषयी निगेटिव्ह भावना ठेवल्या, तुम्हाला जज केलं, कंप्लेन केली पैशाविषयी आणि निगेटिव्ह थॉट ठेवले म्हणून माफ करा. मी प्रॉस्पेरिटीला ब्लॉक केलं, स्वतःच बंधन घातलं म्हणून क्षमा करा. माफ करा, मी हे रिसीव्ह करण्यास नकार दिला म्हणून क्षमा करा. मी माझ्या पॉवर्टी कॉन्शियसनेसची माफी मागतो.
माझे मनी ब्लॉक्स तुम्ही मला दाखवून दिले म्हणून धन्यवाद. मला काय काय हील करायची गरज आहे तुम्ही दाखवलं, तर मला हील करायला मदत करत आहात म्हणून थँक्यू व्हेरी मच. या टीचिंगसाठी, लर्निंगसाठी, जे काही माझ्याकडे आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. आपले जे काही रिलेशन आहे मनी त्याच्यासाठी धन्यवाद. मी आभारी आहे. खूप खूप डिवाइन फ्लोसाठी धन्यवाद. मी पैशावर प्रेम करतो, अबंडन्सवर प्रेम करतो, प्रॉस्पेरिटीवर प्रेम करतो आणि या प्रॉस्पेरिटी कॉन्शियसनेसवर मी आता प्रेम करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रिय पैशावर मी समृद्ध आहे. मला सहजपणे पैसा माझ्याकडे येतोय. मी आता मनी मॅग्नेट झालोय, अबंडन्सचा चुंबक झालोय आणि मी ते रिसीव्ह करण्यासाठी तयार झालो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काही आपण काळजी बघायची आहे होओपोनोपोनो करताना. एक तर होओपोनोपोनो आपण नियमित करायचं आहे, त्याचे सराव प्रॅक्टिस डेली करायचं आहे. सकाळ संध्याकाळ नक्की करा चांगल्या परिणामांसाठी. आणि हे मेकॅनिकली नाही करायचं आहे. प्रत्येक शब्द हा फील करत भावना जोडायची आहे. खूप महत्वाचं आहे. ते नसेल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप कमी मिळेल. आणि हे मनापासून म्हणायचं आहे. तिसरं संयम ठेवायचा आहे. परिणाम लगेच अपेक्षा नाही करायची, कारण हिलिंगला वेळ लागतो. वर्षानुवर्षाचे प्रॉब्लेम्स एका मिनिटात सुटणार नाही, त्याला वेळ लागेल. विश्वास ठेवायचा आहे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा आहे. आधीच आपण ते मिळालं नाही असं समजून कृतज्ञता व्यक्त करायची आहे, फील करायचं आहे आणि रिलॅक्स व्हायचं. स्वतःच्या सर्व भावना ऍक्सेप्ट करायच्या आहे, स्वतःला स्वीकार करायचा आहे आणि अनुभव नोट करायचे आहेत. काय करायचं नाहीये तर जबरदस्ती करायची नाही. फोर्सिंग एनर्जीने काम होत नाही. दुसरं, डाऊट, शंका घ्यायच्या नाहीये. परिणामांविषयी ऑब्सेशन नकोय, म्हणजे अतिशय त्याच्याविषयी क्रेज नको. आणि ती जबाबदारी जी आपली आहे ती घ्यायची, इतरांवर ढकलायची नाही. आणि होओपोनोपोनो दरम्यान नकारात्मक विचार नाही करायचे. अपेक्षा सोडायची आहे आणि डिमांड नाही ठेवायची आउटकमची. आणि पेशन्स ठेवून, संयम ठेवून तुम्ही तुमचं काम करत राहायचं. तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम असतील, समस्या असतील, त्याच्यासाठी तुम्हाला मी काही टेम्पलेट देतो जे तुम्ही वापरू शकता. तर डिअर डिव्हाइन लव्ह, इंटेलिजन्स, क्रिएटर, किंवा तुम्ही स्पेसिफिक इश्यू म्हणू शकता. डिअर किंवा प्रिय, तो इश्यू, ते पर्सन, सिच्युएशन. आणि पहिले स्टेप आहे जबाबदारी घ्यायची. मला माफ करा, मी स्पेसिफिक प्रॉब्लेम निर्माण केले. मला माफ करा, माझ्या आतील काहीतरी मी मॅनिफेस्ट केले. मला माफ करा, मी स्पेसिफिक बिहेवियर किंवा थॉट निर्माण केले म्हणून मला माफ करा. दुसरं स्टेप आहे प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. मी या स्पेसिफिक मिस्टेकसाठी, पॅटर्नसाठी क्षमा करा, या बर्डनसाठी, पेनसाठी, मेमरीसाठी. आणि स्टेप 3, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच या पॉझिटिव्ह आउटकमसाठी जे तुम्हाला हवं आहे, या हिलिंगसाठी, लर्निंगसाठी धन्यवाद. मी सेल्फ सिच्युएशनवर प्रेम करतो, डिझायर आउटकमवर प्रेम करतो आणि डिव्हाइन परफेक्शनवर प्रेम करतो. आणि ह्याला निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जसं मला तणावासाठी तुम्ही काय म्हणता, मला माफ करा, मी तणाव निर्माण केला. आणि पुढे मग म्हणायचं आहे मी शांत आहे, बॅलन्स आहे. रागासाठी मी राग धरून ठेवला म्हणून माफ करा, मी शांत आहे, प्रेमात आहे. भीतीसाठी मी भीती निर्माण केली म्हणून माफ करा, मी धैर्यवान आहे, सुरक्षित आहे, असं म्हणायचं. तर दैनंदिन तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर 10 मिनिटे तुम्हाला होओपोनोपोनो म्हणायचं आहे. आणि ही रोज प्रार्थना सकाळी एकदा म्हणायचं आहे, कृतज्ञता करायची आहे आणि ते लिहून ठेवायचं आहे. इंटेन्शन सेट करायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर स्वतःला म्हणायचं आहे की धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो, आरशासमोर म्हणायचं आहे. नंतर कुठेही तुम्ही दिवसभरात काही सिच्युएशन असो, जसं ट्रॅफिकमध्ये अडकले तरी म्हणायचं आहे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, माफ करा, क्षमा करा, धन्यवाद, प्रेम करतो म्हणून. मीटिंगच्या आधी, कॉन्फ्लिक्टच्या वेळी, सर्व ठिकाणी तुम्ही म्हणायचं आहे ह्या गोष्टी, हे 4 सेंटेन्स. संध्याकाळी तुम्ही घटनांचा रिव्ह्यू घ्यायचा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी क्षमा मागायची आहे, होओपोनोपोनो करायचं आहे, व्हिज्युअलायझेशन चांगल्या पैसे करायचं आहे, झोपताना सुद्धा होओपोनोपोनो करून झोपायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. आणि या ऑडिओ बुकमध्ये आपण शिकलो की होओपोनोपोनो ही प्राचीन हवाईयन टेक्निक जे आहे किंवा तंत्र जे आहे ते डॉक्टर ह्यू लेन यांनी लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवलं. हे सायन्सशी कसं कनेक्टेड आहे, त्याच्या मागचं विज्ञान काय आहे, न्यूरोप्लास्टिसिटी, फॉरगिव्हनेस, ग्रॅटिट्यूड, या गोष्टी आपण शिकलो. ते 4 जादुई वाक्य शिकलो. खऱ्या जीवनातल्या काही स्टोरीज आपण बघितल्या. तुमचे आरोग्य, नातेसंबंध, करिअर आणि पैशासाठी तयार रेडीमेड प्रार्थना मी तुम्हाला दिल्या. दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची याचे टेम्पलेट्स मी तुम्हाला दिले. पण मित्रांनो, हे ज्ञान पुरेसं नाही. तुम्ही जोपर्यंत हे कृतीत करणार नाही तोवर याचा उपयोग तेवढा होणार नाही. सो आजपासून कृती करायला घ्या, सुरुवात करा. या क्षणापासून स्वतःशी म्हणा, होओपोनोपोनो म्हणा, पूर्ण 4 वाक्य म्हणा. रोज रात्री झोपण्यापूर्वी होओपोनोपोनो करा. सकाळी उठल्यावर आरशासमोर होओपोनोपोनो करा, तुमचे नाव घेऊन. लक्षात ठेवा, तुम्ही जबाबदार आहात, तुमच्या आयुष्याचे निर्माते आहात. तुम्हीच सर्व क्रिएट केलं. तुमच्यात ती शक्ती आहे जे सर्व काही बदलू शकते. आणि तुम्हीच कॉन्शियसनेसचं लव आहात, प्रेम आहात, तुम्हीच प्रेम आहात, तुम्हीच डिव्हाइन एनर्जीचे प्रकटीकरण आहात. आणि तुम्हीच पात्र आहात या सर्व गोष्टींसाठी. आनंद असो, आरोग्य असो, समृद्धी असो, सर्वांसाठी. ह्या आता तुम्हाला काही कमिटमेंट करायची आहे. आतापासून म्हणा की मी कमिटमेंट देतो की मी दररोज होओपोनोपोनो प्रॅक्टिस करेन. मी कमिटमेंट देतो की मी स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करेन.
मी कमिटमेंट देतो की मी माझे जीवन ट्रान्सफॉर्म करेन. मी तयार आहे. चला आपण एकत्र म्हणूया, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. मला माफ करा, क्षमा करा, कृपया क्षमा करा, धन्यवाद आणि मी प्रेम करतो. तुमच्या या नवीन प्रवासाला आशीर्वाद लाभो देवाचा, युनिव्हर्सचा. तुम्ही आरोग्य, आनंद, समृद्धी अनुभव. तुमचे जीवन प्रेमाने, प्रकाशाने भरलेले असो आणि हो ओकोनोकोनोची जादू तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करू, हेच मी तुमच्यावर सदिच्छा. धन्यवाद. तुम्ही आज आता ही पूर्ण बुक ऐकलं त्याबद्दल. मी तुमच्यावर प्रेम करतो. आय एम रिअली सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. माझ्या वेबसाईटला नक्की व्हिजिट द्या. तुमच्यासाठी भरपूर फ्री गिफ्ट आहेत. जाऊन त्या फ्री गिफ्टचा आनंद घ्या आणि तुमचं लाईफ चेंज होताना बघा. थँक यू व्हेरी मच.